आमच्या विरोधातील उमेदवाराला भर घातलेली दिसते. 2019ला ही आमची लढाई संघर्ष पवारांविरोधात होता. स्वतः पवार दक्षिण नगरमध्ये तळत होते. कस आहे, मोदींना मतदान करणारी जनता आहे. विखे विरोधात आणखी कोणी व्यक्तिगत पातळीवर निवडणूक घेऊन जात असेल त्यात भर आहे. ही जनता मोदींना मतदान करणार आहे, त्यामुळे जिथे कोण विरोधात आहे त्याचा विचार करत नाही. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय. उद्धव ठाकरेंच्या प्रवक्त्यांचं जसं संतुलन बिघडलंय त्याचाच परिणाम त्यांच्यावर झाला. चिंता करण्याचं कारण नाही. 4थ्या टप्प्यातील निवडणूक 4-5व्या टप्प्यात मे महिन्यात आहे. मागच्या काळात 15 दिवसात उमेदवारी जाहीर झाली. महायुतीमध्ये क्षमता जास्त आहे, लोकप्रियता आहे, नेते मंडळी समर्थ आहेत. त्यांना दिल्लीवरून काय सांगितलं याची आम्हाला कल्पना नाही. आम्ही ग्राउंड लेवलला काम करणारे आहोत. महायुती जो उमेदवार देईल त्याचं काम करू. उमेदवाराची प्रक्रिया सुरू आहे. महायुतीत चर्चा सुरू आहे. पहिल्यापासून नाशिकची जागा भारतीय जनता पार्टीला द्यावी ही आग्रही मागणी आहे. यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. भारतीय जनता पार्टीची ताकद जास्त आहे. जे लोकसभेचे उमेदवार ठरलेले आहेत त्या संदर्भात आणि जे काही ठरायचे आहेत त्या संदर्भात बैठक आहे. त्या माझ्या पक्षातील जुन्या सहकारी आहेत. त्यांनी असं विधान करणं चुकीचं आहे. त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री राहिलेले आहेत. असे विधान करताना वडिलांचा सल्ला घ्यायला पाहिजे. त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे. 2 वर्ष घरात बसून काय केलं, त्यांनी कशाला मोठ्या नेत्यांबद्दल बोलावं, त्यांनी आधी आपली पात्रता पाहावी. मागच्या काळात ज्यांचं बोट धरून आपण सत्तेत राहिलात त्यांच्यावर जेवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतात, तुमची पात्रता काय आहे, तुम्ही महाराष्ट्राला वेगळं काही ओळख करून देता का? 4थ्या टप्प्यात निवडणूक 20 मेला आहे. 5व्या टप्प्याची वेळ भरपूर आहे. मागच्या काळात 15 दिवसात उमेदवारी जाहीर झाली होती. 15 दिवसात निवडणुका सामोरे गेलो. पण कसं आहे, महायुतीमध्ये क्षमता जास्त आहे की जिथे लोकप्रियता जास्त आहे तिथे आव्हानं मोठी असतात आणि ते मुख्य कारण असलं पाहिजे. मला वाटतं नेते मंडळी समर्थ आहेत. स्वतः फडणवीस साहेब आणि मला वाटतं एकनाथराव शिंदे साहेब, अजित दादा हे मला वाटतं सक्षम आहे त्याबद्दल निर्णय करायचा. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की नेते जे निर्णय घेतील ते पक्षाने मान्य, कार्यकर्त्यांनी मान्य करायचे आणि कामाला सुरुवात करायची. भाजपला मिळाली पाहिजे असं आमचं आग्रह आहे ना. काही नाही, आमच्या लोकसभेच्या सध्याचे जे उमेदवार जाहीर झालेले आहेत किंवा जे आता जाहीर होणार आहेत तिथे आमची त्याच्याबद्दल आढावा बैठक आहे. बाकी काय आता आमचे उमेदवार आहेत, केंद्रीय मंत्री राहिल्यात, चांगलं काम आहे, मागच्यापेक्षा जास्त मतं केंद्रीय निवडून येतील. त्यामुळे प्रणिती माझ्या जुन्या सहकारी पक्षामध्ये काम करणार आहेत. त्यांनी सुद्धा असं विधान करणं चुकीचं आहे. त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी खरं म्हणजे वडिलांचा सल्ला घ्यायला पाहिजे असे विधान करण्यात. आणि खरं म्हणजे उद्धवने मला वाटतं स्वतः त्याच्या संदर्भात आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कारण 2-2.5 वर्षामध्ये घरात बसून राहिले, एका दिवस मंत्रालयात आले नाही. त्यांनी कशा करता ह्या अशा विकासाच्या आणि दुसऱ्या मोठ्या नेत्याबद्दल गप्पा माराव्यात. आपली पात्रता पाहिजे ना. आपण मोदी साहेबांबद्दल बोलतो, आपली पात्रता आहे का हे त्यांनी ओळखलं पाहिजे. आपण शेवटी या सगळ्या राजकीय ध्रुवीकरणामध्ये आपण ज्यांचं बोट धरून मागच्या काळामध्ये सत्तेत राहिला, आज तुम्ही त्यांच्याबद्दलच एवढं गैरविश्वास दाखवता, एवढं खालच्या पातळीवर जाऊन बोलता. मला वाटतं तुमची त्याच्यामध्ये पात्रता काय आहे, तुमची स्वतःची ओळख तुम्ही महाराष्ट्राला काही वेगळी करून देता का? आमच्या विरोधात उमेदवाराला त्यांनी बरी घातलेली दिसतंय. असं आहे की 2019ला सुद्धा नव्याने उमेदवारी केली त्यावेळी तो प्रश्न निर्माण झाला होता, पण सर्वांना सामावून घ्यायचा आपण प्रयत्न केला, त्यात आम्हाला यश मिळालं. शेवटी त्यावेळी सुद्धा आमची लढाई संघर्ष पवाराच्या विरोधात होता ना. शेवटी स्वतः पवार साहेब नगर दक्षिणेमध्ये तळ ठोकून होते, त्यांचे तिथे आमदार होते. शेवटी असं आहे की आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मतदान करणारी जनता आहे. ही लढाई काही विखे विरुद्ध आणखी कोण व्यक्तिगत पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यात भ्रम आहे. ही निवडणुकीला जे मतदान करणारी जनता ही आदरणीय मोदी साहेबांना करणारी आहे. त्यामुळे मला त्यासाठी कोण तिथे आव्हान उभं करतं आणि कोणामुळे आव्हान उभं राहतं याचा मी फार विचार करत नाही. असं की राजकारणामध्ये किंवा निवडणुकीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये उमेदवार विरोधी पक्षात उभाच राहत असतो. त्यामुळे कोण उभं राहिलं ते उमेदवारी कोणाला मिळाली याच्या दृष्टीने मला जर विचारलं तर त्याला फार महत्त्व मी देत नाही. कारण प्रत्येक राजकीय पक्षाला भूमिका करावी लागते. भाजपचा उमेदवार ठरलेला आहे, विरोधी पक्षाचा उमेदवार ठरत नव्हता, ते तळ्यात मळ्यात ते सुरू होतं. आता त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की त्याच्यात काही वेगळेपणा, काही नाविन्य असं काही मला वाटत नाही. कधीच नव्हतं आम्हाला, यापूर्वी कधीच नव्हतं आणि यापुढे असण्याचं कारण नाही आहे. मला कल्पना नाही याच्यात काय कशामुळं त्यांना अगोदर मला वाटतं स्वतः निवडण्याची खात्री नसल्यामुळे
त्यांची मानसिकता नव्हती. परंतु आता शेवटी असं आहे की आपल्या राज्याचे जाणते राजे आहेत, त्यांना तर शेवटी अशा निवडणुकामध्ये संघर्ष झालाच पाहिजे अशी त्यांची नेहमी भूमिका आहे. नाही, त्याची मला कल्पना नाही की बहुतेक शरद पवार राष्ट्रीय पातळीवर मान्यता नसली पाहिजे असं माझं एक तो भाग असला पाहिजे. परंतु खरं म्हणजे इंडिया आघाडीचं वास्तवच तसं आहे. आता आघाडी होण्यापूर्वीच बिघाडी झालेली आहे. आम्ही जसं भारतीय जनता पक्ष म्हणून सांगू शकतो की आमचे नेते कोण, आमचे प्रधानमंत्री कोण, इंडिया आघाडी अजूनही त्या संदर्भात संभ्रमात आहे. ते काही सांगू शकत नाही. ते बहुत त्यांना त्यांचा नेता ठरवता येत नाही. जी दिल्लीच्या आवाज तीच महाराष्ट्राची परिस्थिती आहे. एक म्हणतात पाठीत खंजीर खुपसला, दुसरे म्हणतात मैत्रीपूर्ण लढत आम्ही करणार आहोत. हा काही राजकारणाचा पोरखेड आहे काय? शेवटी देशाच्या देश स्तरावर ज्या निवडणुका होतात त्या काही ग्रामपंचायती निवडणुका नाहीत ना. नाही, आता उमेदवारीची प्रक्रिया ही आता त्या संदर्भात महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे आणि पहिल्यापासून नाशिकची जागा ही भारतीय जनता पक्षाला द्यावी असा आग्रह आमच्या सुरुवातीपासून आहे. आणि त्यामुळे आता याच्यावर पक्ष श्रेष्ठ निर्णय घेतील. भाजपची काय आमची वेगळी भूमिका नसते. आमची पक्षाची भूमिका, महायुतीची जी भूमिका आहे ती आमची भूमिका. त्यामुळे दोन्ही पक्षात काय चाललंय त्यापेक्षा इथं क्षमता कोणत्या पक्षाकडे आहे निवडून येण्याची, किंवा आता जर नाशिक महापालिका किंवा या मतदारसंघातील नगरपालिकेचा विचार केला तर 100च्या वर नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहे. त्यामुळे संधी मिळाली तर निश्चितपणे उमेदवारी आम्हाला मिळावी असं आमचा आग्रह राहील. नाही, यापूर्वी मी एकदा त्या संदर्भात आम्ही आढावा घेतला होता. नेहमीच सातत्यानं माहिती आम्ही घेत राहतो. त्यामुळे भाजपला जागा जर मिळाली तर निश्चितपणे आम्हाला आपल्या महायुतीचे उमेदवार आमच्या निवडून येईल. मला काही तसं वाटत नाही. आणि त्यांना तर दिल्लीहून काय सांगितलं याची आम्हाला कल्पना नाही आहे. आम्ही राज्य पातळीवर काम करणारी मंडळी आहोत. त्यामुळे त्यांच्यासाठी उमेदवार मी म्हटल्याप्रमाणे महायुतीचा उमेदवार जो असेल तर त्यासाठी काम करायची ही भूमिका पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे. आता उमेदवारी मागणं, कारण क्षमता पक्षाची जी आहे, ताकद आहे ती जास्त आहे. त्यामुळे त्याच्यात काही गैर नाही आहे. पण अंतिमता निर्णय नेते मंडळी घेतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने ही जी विधानं करायची सुरू आहेत, आम्हाला कोणी सांगितलंय किंवा कोणी आम्हाला तशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत, मला वाटतं ते माझ्या दृष्टीने ते योग्य नाही आहे.